हरिओम. नमस्कार. आज पुढची क्लिप. ओम. गुरु तोची देव. साधारण 1973 सालची गोष्ट असावी. पावसला आई व स्वामींची काही अनुग्रहित मंडळी अभंग ज्ञानेश्वरींच्या पारायणासाठी डॉक्टर देसाईंच्या घरात वाचन करीत होती. मी आणि श्री गांधी पुणे यांची 2 मुले स्वामींच्या खोलीसमोरच्या अंगणात खेळत असू. आम्हाला स्वामींनी अंगणात विहिरीकडे जाऊ नका, वाचन झाल्यानंतर प्रसाद मिळेल असे सांगितलेले असायचे. त्यामुळे पारायण करून मंडळी येताना दिसली की आम्ही स्वामींच्या खोलीत जाऊन हात पुढे करीत असू. मग आपला छोटा स्टीलचा गोल डबा घेऊन स्वामीजी त्यातील खडीसाखरेचा खडा निवडून घेत आणि आम्हाला गोड खाऊ मिळे. त्यावेळी एकदा श्री गांधींचा मुलगा चिरंजीव श्रीपाद मला म्हणाला, स्वामींनी मला ब्रह्मानंद दिला, तुला नाही दिला? तेव्हा आई पारायणातून बाहेर आल्यावर मी तिला सांगितले की त्याला ब्रह्मानंदम दिला, मला नाही दिला. आई मला स्वामींकडे घेऊन गेली आणि तिने त्यांना सांगितले की हा मुलगा असं म्हणतोय. तेव्हा स्वामींनी संजीवनी गाथा उघडली आणि एक अभंग आला, तो त्याला वाचायला सांगा असे आईला सांगितले. तो अभंग असा: राम नाम धरा कंठी, पाप जाय उठाउठी, नामे पाषाण तारिले, नामे पापी उद्धारिले, नाम जपे वाल्या कोळी, धन्य झाला भूमंडळी, नामे तारिली पिंगळा, अजामिळ मुक्त केला, राम नाम बीज मंत्र, स्वामी जपे अहोरात्र. अशा तऱ्हेने त्या करुणागण सद्गुरू माऊलीने मला उपदेश दिला. नंतर बरीच वर्ष मी रामनामाचा जप करीत असे. माझ्या सोहम दीक्षेची नंतर वय 1997 साली आली. ती गोष्ट थोडी पुढे सांगतो. 1994 साली MS झाल्यानंतर मला हैदराबादमध्ये एका जगप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष अनुभवासाठी काम करण्याची इच्छा होती. तिथे एप्रिल 1994च्या शेवटच्या आठवड्यात माझी मुलाखतसुद्धा झाली होती. पण मला काही बोलावणे आले नाही, त्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यावेळी आई म्हणाली, तू आता पावसला जाऊन राहा, नंतर तुला माऊलींच्या घरी कधी जाता येईल ते सांगता येत नाही. मी पावसला स्वरूपाश्रमामध्ये जाऊन राहिलो आणि श्री सिद्धचरित्र दासबोध पारायण सुरू केले. मनात कोणत्याही प्रकारची इच्छा वगैरे काही नव्हती, पण पारायण, सकाळ संध्याकाळची प्रार्थना, श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ, पठण, ध्यान असा नेहमीचा पावसच्या मुक्कामातला कार्यक्रम सुरू होता. पारायण संपले त्या दिवशी मला फोन आला आणि आई म्हणाली, तुला हैदराबादला LV प्रसादा इन्स्टिट्यूटमध्ये हजर होण्यासाठी कॉल आला आहे. मी एकदम उडालोच. काहीही अपेक्षा नसताना अचानक ही गोष्ट घडल्याने मला फारच आश्चर्य वाटले. गंमत अशी झाली होती की तिथे काम करणारे 2 डॉक्टर्स अचानक सोडून गेले आणि व्हेकन्सी असल्याने त्यांनी मला कॉल केला. मग काय, मी आनंदाने पुढील उच्च शिक्षणासाठी तिकडे रुजू झालो. अशी आहे माऊलींची अतर्क्य लीला. आता सोहम दीक्षेची गोष्ट, ती ऐका. 1995 साली मी आणि माझी पत्नी गुजरातमध्ये स्वामीनारायण हॉस्पिटलमध्ये रुजू झालो होतो. तेव्हा घरची मंडळी आम्हाला भेटण्यासाठी तिथे आली होती. स्वामीनारायण संप्रदायात मी यावे अशी तिथल्या लोकांची फार इच्छा होती, पण मला अर्थात ती आवड नव्हती. आपली आई एकच आणि ती म्हणजे सद्गुरू माऊली असे मला वाटत असे. तेव्हा आई म्हणाली, मी आज तुला सोहम भजन समजावून सांगते आणि तुझे सद्गुरू परमपूज्य स्वामी स्वरूपानंदच आहेत हे लक्षात ठेव. त्यांनी तुला दिले आहेच, पण आता मी सोहम भजन सांगते. अशा तऱ्हेने माझी सतत संगे असणाऱ्या सोहम जीवलगाची भेट झाली. परंतु मनात संशयाची पाल चुकचुक होत होतीच की ते आईने सांगितले तर परमपूज्य स्वामीजी कसे सद्गुरू. पण त्यानंतर एक अजब घटना घडली. काही कारणाने त्या हॉस्पिटलच्या ट्रस्टी बोर्डाने मला आणि माझ्या पत्नीला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्या मीटिंगसाठी अहमदाबाद, बडोदरा, भावनगर, सुरेंद्रनगर इत्यादी 8 ठिकाणाहून ट्रस्टी एकत्र आले होते. ही घटना मी घरी कळवली. त्यानंतर 2 दिवसात मी ब्रह्मीभूत प्रमुख स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी अहमदाबादला गेलो. ते दर्शन घेऊन हॉस्पिटल सोडायचे असा प्लॅन होता. भेटीत मी त्यांना म्हणालो, હું કંઈ પણ રહું પણ મારો મન ભગવાનની ચરણોમાં રહે એટલા મને આશીર્વાद આપી દો. तेव्हा त्यांनी आपला उजवा हात आपल्या छातीवर हृदयावर ठेवला आणि म्हणाले,
भगवान तो छेच, तमे त्या रहो आणि भजन करो. मी नमस्कार केला आणि आमची भेट संपली. नंतर परत येताना आणि जातानाही माझ्याबरोबर हॉस्पिटलचे एक ट्रस्टी होते. ते म्हणाले, तुम्ही आता हॉस्पिटलमध्येच काम करा, ते सोडायची तुम्हाला आता गरज नाही. 8 ट्रस्टींनी घेतलेला निर्णय असा एका क्षणात बदलला. ही घटना मी परत घरी फोन करून कळवली. तेव्हा आई म्हणाली, मी परमपूज्य स्वामीजींना प्रार्थना केली होती. पारंपरिक सोहम भजनाची दीक्षा मी मुलाला आपणच सद्गुरू म्हणून समजावून दिली. हे आपल्याला मान्य असेल तर 8 दिवसाच्या आत त्याला हॉस्पिटलमध्ये पुन्हा रुजू व्हायला सांगितले गेले पाहिजे. मग तो थांबो वा जाओ. आणि त्याप्रमाणे 5च दिवसात अशा घटना घडल्या की ट्रस्टींचा निर्णय बदलून मला काम करण्यास सांगितले गेले. नंतर मी ते काम सोडले. पण यामुळे माझी पक्की खात्री झाली की आपले सद्गुरू परमपूज्य स्वामी स्वरूपानंदच आहेत, दुसरे कोणीही नाही. सद्गुरू ही एक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते, हे खरे. पण प्रत्येक घटना ते आपल्यासाठी आपल्याला पाहिजे तशी बदलतीलच असे मात्र नाही. कोणत्याही अवस्थेत अढळ शांतीचा लाभ जीवाला व्हावा हाच त्यांचा हेतू. मोहे विषयात गुंतलेल्या जीवाला आपल्या नित्यतृप्त स्वरूपाची ओळख व्हावी, नव्हे तो नित्यतृप्तच राहावा, हीच त्यांची कृपा. इथे या साधकाचे अनुभूती संपते आहे. धन्यवाद. ओम तत्सत.